उद्योग यश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येक वेळी एक असा विषय घेतो जो उद्योजकांच्या खूप जवळ असतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की एक उद्योजक म्हणजे कोण असतो, तर तो विमानातून उडी मारतो आणि खाली उतरताना स्वतःचं पॅराशूट बनवतो. अशा प्रकारची रिस्क घेणारा माणूस म्हणजे उद्योजक. तर आज आपल्याकडे गेस्ट आहेत ॲग्नेलो राज अथाडे सर. आणि सर, बिझनेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क असतात. सगळ्यात पहिली रिस्क असते आणि ती म्हणजे मी व्यवसाय सुरू केला तर हा किती महिने चालेल, किती वर्ष चालेल, जसं 1000 डे थिअरी आपण असं म्हणतो. तर पहिला बिझनेस सुरू केल्यानंतर तो इस्टॅब्लिश करण्यासाठी काय काय स्टेप्स कराव्यात प्रत्येक उद्योजकाने? सर्वप्रथम म्हणजे उद्योग करणं इज अनसर्टन्टी मॅनेजमेंट. काय होणार ते तुम्हाला माहीत नाही आहे. जेव्हा तुम्ही नोकरी करता ना, तेव्हा तुम्हाला रोज समजतं की उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे, पुढच्या महिन्यात काय करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही उद्योजक होता ना, तेव्हा पुढच्या क्षणामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला माहीत नाही आहे. तर यू हॅव टू मॅनेज द अननोन, मॅनेज द अनसर्टन्टी. तर जेव्हा पण तुम्ही उद्योग सुरू करता, तर सुरू करायच्या अगोदर जर तुम्ही ॲडव्हान्समध्येच एवढा बिझनेस ऑर्गनाईज करून घेतला ज्याच्यामध्ये तुमचं बेअर मिनिमम ऑपरेटिंग कॉस्ट मॅनेज होऊ शकतं, तर अतिउत्तम आहे. फॉर एक्झाम्पल, अनेक लोक असे असतात जे कुठेतरी नोकरी करतात आणि ती केली पाहिजे, कारण अनुभव नेहमी दुसऱ्याच्या पैशाचा असला पाहिजे. तर तुम्ही अनुभव घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही उद्योजकतामध्ये पदार्पण करता, तर त्याच्या अगोदर तुमचे जे बेअर मिनिमम ऑपरेटिंग कॉस्ट आहेत ते कव्हर करणारा जर कस्टमर बेस ॲडव्हान्समध्ये जर तुम्ही उभा केलात ना, तर यू विल बी व्हेरी स्मूथ राईड आणि तुम्ही ग्रोथकडे लक्ष देऊ शकता. तर यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. आपल्याला नेहमी वी हॅव टू बी सरप्लस देन दी ऑपरेटिंग कॉस्ट. म्हणजे माझा खर्च 100 रुपये आहे आणि माझा इन्कम मिनिमम 101 रुपये आहे, तर यू आर सेफ. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे बघायचं आहे की मी ऑपरेटिंग कॉस्ट ब्रेक इव्हन किती लवकर पोहोचू शकतो. कॅपिटल कॉस्ट एक भाग झाला. आपण दागिने विकतो, जमिनी विकतो, काहीतरी विकतो आणि भांडवल उभं करतो, किंवा आपल्याला मित्र मदत करतात किंवा घरचे लोक भांडवल देतात करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी. कॅपिटल कॉस्ट एक बाजू झाली. पण ते कॅपिटल कॉस्ट लागल्यानंतर तुमचं गणित व्यवस्थित असलं पाहिजे की माझी महिन्याची रिपीट कॉस्टिंग किती असणार आहे आणि त्या कॉस्टिंगला मी रिकवर कसं करू शकतो, ब्रेक इव्हन कसं करू शकतो. तर ते ब्रेक इव्हन किती लवकर होऊ शकतं याच्यावर अवलंबून असतं की तुम्ही किती वेगाने वाढणार, टिकणार आणि जिंकणार. तर यू हॅव टू प्लॅन दिस इन ॲडव्हान्स. म्हणजे मी पाण्यात उडी मारतो आणि नंतर पोहायला शिकतो, हे सगळं ह्या म्हणी चांगल्या आहेत. परंतु बिझनेसमध्ये तुम्ही गणित करून उतरा. जर रिस्क घ्यायचे नसतील तर पार्टनरशिपमध्ये करा. पार्टनरशिपमध्ये तुमच्या स्किल्स वेगळे असले पाहिजेत, पार्टनरचे स्किल्स वेगळे असले पाहिजेत आणि तुम्ही एकत्र येऊन तो उद्योग केला पाहिजे. तर वेगळे वेगळे फॉर्म्युलाज आहेत उद्योजकताचे. पण उद्योजक होण्यासाठी यू हॅव टू बी माइंडफुल की काय केलं पाहिजे. सगळ्यात खतरनाक बाब असते ऑपरेटिंग कॉस्ट. जर तुमची ऑपरेटिंग कॉस्ट तुमच्या रेव्हेन्यूपेक्षा जास्ती असली तर तो तुमच्या बिझनेसला खाऊन टाकेल. त्याला आपण कॅश फ्लो मॅनेजमेंटसुद्धा म्हणतो. तर किती लवकर तुम्ही कॅश पॉझिटिव्ह होऊ शकता. ॲज अन इन्व्हेस्टर, ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, मी जेव्हा पण कुठच्या बिझनेसचं प्रपोजल माझ्याकडे येतं, माझा पहिला प्रश्न त्याला असा असतो, आर यू कॅश पॉझिटिव्ह. कॅश पॉझिटिव्हचा अर्थ काय? म्हणजे तुझी इन्कम तुझ्या खर्चापेक्षा जास्ती आहे का, हा माझा पहिला प्रश्न असतो. तिकडनं माझी सुरुवात होते आणि त्याच्या पुढे मी नवीन निर्णय किंवा त्या बिझनेसशी निगडीत निर्णय घेतो. तर यू हॅव टू बी कॅश पॉझिटिव्ह ऑलवेज. हा तुम्ही विचार मनामध्ये नेहमी ठेवला पाहिजे उद्योग सुरू करायच्या अगोदर, की या बिझनेसमध्ये मी ब्रेक इव्हन किती लवकर करू शकतो. माझे रेस्टॉरंटचे बिझनेस आहेत, तर आम्ही हे गणित करतो की बाबा आम्ही किती लवकर ब्रेक इव्हन कॉस्ट अचीव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सांते स्पा कुझिनचं पुण्यामध्ये जे 3रं रेस्टॉरंट आम्ही सुरू केलं लॉ कॉलेज रोडला, तर पहिल्या महिन्यातच आम्ही ब्रेक इव्हन झालो. म्हणजे जर माझा खर्च 100 रुपये आहे तर आम्ही 100 रुपयापेक्षा जास्ती रेव्हेन्यू क्रिएट केली. तर वी वर कॉन्शियस अबाउट इट आणि हे प्लॅनिंगच्या शिवाय होऊच शकत नाही. तर आम्ही ते मॅनिफेस्ट केलं की लवकरात लवकर आपल्याला ब्रेक इव्हन कॉस्ट कव्हर करणं गरजेचं आहे आणि ते घडवून आणलं. आणि पूर्ण टीमला माहिती आहे दॅट वी शुड बिकम कॉस्ट पॉझिटिव्ह ॲट दी अर्लिएस्ट, रेव्हेन्यू पॉझिटिव्ह ॲट दी अर्लिएस्ट, म्हणजे कॅश फ्लो पॉझिटिव्ह ॲट दी अर्लिएस्ट. आणि जेव्हा पूर्ण टीम निगडीतून एकत्र जर त्या गोलला अचीव्ह करायचा प्रयत्न करते, तर देर आर अ लॉट ऑफ चान्सेस दॅट यू एंड अप अचिव्हिंग इट. आणि दॅट्स वॉट वी डिड in the third outlet in Pune, which is at Law College Road.